छत्रपती संभाजीनगरच्या एसटी महामंडळाच्या आगारामध्ये नवीन ई-शिवाई बसेस दाखल झालेल्या आहेत. या बसेस सध्याला संभाजीनगर ते पुणे आणि संभाजीनगर ते पैठण या मार्गावरती धावत आहेत. तर या बसेसचं वेळापत्रक कसं असणार आहे, त्यासोबत विशेष म्हणजे जर आपण इलेक्ट्रिक बसने प्रवास केला तर आपल्या वेळेची देखील बचत होणार आहे. त्यासोबत पुणे, पैठण या व्यतिरिक्त अजून कुठल्या शहरांसाठी या इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आलेल्या आहेत, तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता नवीन ई बसेस प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या बसेस सध्या पैठण मार्गावर 4 बसेस, जालना मार्गावर 4, सिल्लोड मार्गावर 4 व गंगापूर 4 याप्रमाणे बसेस चालू करण्यात आलेल्या आहेत आणि सदर बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सदर बसमध्ये या मिनी बस असल्यामुळे सिटिंग कॅपॅसिटी ही 35+9 अशी आहे. त्या ई बसमुळे प्रदूषण मुक्त असं बसेस जातात आणि त्यामध्ये रिझर्वेशन, त्यानंतर AC देखील आहे आणि त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे. सकाळी 6 वाजेपासून 6, 7, 8, 9 आणि 10, त्यानंतर संध्याकाळी 4, 5, 6, 7 आणि 8 या वेळेला त्या बसेस धावतात. प्रवाशांच्या मागणीनुसार त्या बसेस कमी पडत आहेत, त्यासाठी वाढविण्याचे देखील प्रयत्न होत आहेत. अद्यापपर्यंत आपल्याला अजून ई-शिवाई प्राप्त झालेल्या नाही. ई-शिवाई प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गावर पुणे मार्गावर बसेस वाढवण्यात येणार आहे. सध्याचे भाडे जर पाहिले असता 515 रुपये AC बसचं भाडं आहे. त्यामध्ये रिझर्वेशन होतं, त्यानंतर प्रदूषण मुक्त असल्यामुळं व AC आहे आणि सीट जी आहे तर ती पुशबॅक आहे. सदर ई बसेसला आपण थांबे कमी दिलेले आहेत, फक्त नगर आणि पुणे आणि विना थांबा आहेत त्यामुळे पुण्याला जाताना या बसेस लवकर पोहोचतात. साध्या बसला साधारणतः 8 ते 8.5 तास लागतात आणि या बसला 6 ते 6.5 तास लागतात. या मार्गांवरती सध्याला ई-शिवाई बस धावत आहेत. ई-शिवाई बस सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अतिशय सुखकर झालेला आहे आणि आरामदायी देखील झालेला आहे. अजून देखील अनेक मार्गावरती या बसेस सुरू करणार आहोत असं देखील सांगितलेलं आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.